आम्ही केलेली मागणी ही कायद्याच्या चौकटीबाहेर नाही, मरण आलं तरी चालेल, सगळे सोयरेची अंमलबजावणी करा, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर राजकारणात मोठी उलथापालथ होईल, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा। मराठ्यानंतर आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार मुंबईत येण्यासाठी परवानगी नाकारल्यानं चौंडीतच करणार ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, यशवंत सेनेचा इशारा। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार, सुप्रिया सुळेंविरोधात भावजे सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। संसदेत मुद्दे मांडण्यासाठी जनतेनं निवडून दिलेला आहे, भाषण करण्यासाठी संसद असते, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती, तर दांडपट्ट्याला राजशस्त्र घोषित करणार। अब की बार 400 पार, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा। इंडिया आघाडी परिवारवादी, इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्यांचं लक्ष आपल्या कुटुंबातील सदस्यांवर, अमित शहांची सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका। सध्याचं राजकारण पाहून दुःख होतं, राजकारणात वैयक्तिक टीका करू नये, राजकीय परिस्थितीवर रितेश देशमुखांचं मत। शिर्डी लोकसभेसाठी रामदास आठवले इच्छुक, महायुतीत इतर 3 पक्षाइतकेच रिपाईचंही योगदान, महायुतीनं आपल्याला शिर्डीतून लढण्याची संधी द्यावी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर उठवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अमित शहांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून निर्यातीला मंजुरी। राजकोट कसोटीमध्ये भारताचा विजय, भारताने इंग्लंडला 443 धावांनी नमवलं, सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजांची जबरदस्त खेळी। विलासरावांची उणीव कायम भासते, विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश देशमुख भाऊ। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या आवारात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मागणी। भाजप पुन्हा सत्तेत येणार, देशात सर्वाधिक जागा भाजपच जिंकेल, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास। जालन्यात आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, जरांगेंच्या समर्थनात मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको। माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात 2.5 लाख भाविक दाखल, सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरी दुमदुमली। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवणार असल्याची चर्चा, उड्डाणपुलावर उंचवटा तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये स्वराज्य सप्ताह, रांगोळी स्पर्धेत साकारला शिवरायांचा इतिहास। अमळनेरमध्ये अग्निशमन दल कार्यालय बनला दारूचा अड्डा, कार्यालयात दारू पीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।